बुलढाण्यामध्ये बाळाच्या पोटात बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती। या दुर्मिळ घटनेतील महिलेची नुकतीच सुरक्षित प्रसूती करण्यात आली। बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली। त्यानंतर या बाळाला आणि आईला पुढील उपचारासाठी अमरावती इथं पाठवण्यात आलं होतं। या ठिकाणी नवजात बाळाच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलेलं आहे। या बाळाच्या पोटामध्ये एक नव्हे तर 2 मृत अर्भक होते, ते यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यातील त्या नवजात 3 दिवसांच्या बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। त्या नवजात बाळाच्या पोटात एक नाही तर 2 मृत अर्भक निघाले। दोन्ही अर्भक 3 इंचाचे होते। त्यात नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकांचं शरीर तयार झालं होतं। 5 डॉक्टर, 4 नर्स आणि इतर कर्मचारी यासह 12 जणांनी या नवजात बाळावर शस्त्रक्रिया केलेली आहे। बाळाच्या पोटाला 12 टाके पडलेले आहेत। शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। एका पुरुष जातीच्या नवजात पोटातून 2 अर्भक निघणं ही देशातील आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे। या बाळावर शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरांसमोर मोठं चॅलेंज होतं। यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानलेले आहेत। दरम्यान यावेळी बाळाचे वडील काय म्हणलेले आहेत ते देखील आपण पाहूयात। त्याच्यावर मी ॲडमिट केलं बाईला, त्याला प्रॉब्लेम झाली, अंगावर वाढ लागलं होतं। त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून। त्याच्यानंतर डबल ॲडमिट केला बाईला बुलढाणा। तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं सिजर केलेलं आहे। पहिले 2 सिजर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं। आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं, 2 मुलं काढलं। त्याच्याबद्दल मी त्याचा बी धन्यवाद करतो आणि सरकाराशी विनंती करतो की अशा हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे। आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला, कोणा बाईला, कोणाला काही बी त्रास असला असेल लेकराला, तर या दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे, असं मी अभिनंदन करतो। धन्यवाद। महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असणं या परिस्थितीला फिट्स इन फिटो असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं। हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात 9 ते 10 अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत। त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे। या घटनेची सर्वत्र चर्चा होतीये। दरम्यान ही शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना कोणकोणत्या अडचणी आलेल्या आहेत ते आपण या डॉक्टरांकडूनच ऐकूयात। ही जी शस्त्रक्रिया होती ही 3 दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता। तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागला। आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन, सिनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत। शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता, ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो, तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते। तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं। त्याचं ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं।